झी 24 तास एक पाऊल पुढे। कर्जमाफीचा घोळ संसदेत गाजतोय। त्याची सुरुवात झाली ती कोल्हापूर जिल्ह्यातून। काही कर्ज प्रकरणांमध्ये अवैधरित्या कर्जमाफी झाल्याची तक्रार स्थानिक खासदारांनी केल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आलाय। यामुळे जिल्ह्यातील जवळपास 45,000 शेतकऱ्यांना माफ केलेलं 112 कोटी रुपये कर्ज मागे गेलेत। तसंच त्यांना 5 वर्षांचे व्याजही भरावं लागणार आहे। केंद्र सरकारनं 2008 मध्ये जाहीर केलेल्या कृषी कर्जमाफी योजनेतून कोल्हापूर जिल्ह्याला 293 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली होती। मात्र काही कर्ज प्रकरणांमध्ये घोळ झाल्याची तक्रार खासदार सदाशिवराव मंडलिक आणि खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारकडे केली होती। त्यामुळे नाबार्डनं जिल्हा विशेष लेखापरीक्षकांकडून सेवा सोसायट्यांचं लेखापरीक्षण केलं आणि पीक कर्जाचा मुद्दा ग्राह्य धरला, जो 2008 ची कर्जमाफी करताना ग्राह्य धरला नव्हता। त्यावेळी सरसकट म्हणजे थकीत असलेल्या कर्जालाही माफी देण्यात आली। नाबार्डनं आता केलेल्या चौकशीत पीक कर्जापेक्षा अधिकच्या रकमेला दिलेली कर्जमाफी अवैध ठरवली आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्हा बँकेला संबंधित रक्कम तत्काळ वसूल करण्याचे आदेश दिले। केंद्र शासनाने कर्जमाफी कर्ज सवलती योजना 2008 ची लागू केलेली होती। त्याच्यामध्ये काही अपात्र रकमा निश्चित झाल्या आणि कॅगच्या अहवालानुसार ह्या अपात्र रकमा वसूल करण्याचा आरबीआयनं आम्हाला निर्देश दिलेले आहेत। चौकशीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातल्या 45,000 शेतकऱ्यांना दिलेली 112 कोटी रुपयांची कर्जमाफी मागे घेतली आहे। तसंच मागील 5 वर्षांचं व्याजही या शेतकऱ्यांना भरावं लागणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे धाबे तणाणले आहेत। जिल्ह्यातील अपात्र रकमेच्या संदर्भात जे रिझर्व्ह बँकेनं नाबार्डला किंवा नाबार्डनं कोल्हापूर जिल्हा डीसीसीला जे पत्र काढले ते एक म्हणजे प्रकारे चुकीचंच काढले। ह्याच्यामुळं सर्वसामान्य शेतकरी हा पूर्ण भरडला जाणार आणि उद्ध्वस्त होणार आहे। 2008 मध्ये कर्जमाफी करताना न लावलेला पीक कर्जाचा निकष आता लावण्यात आल्यानं या कर्जमाफीतल्या घोळाचा आकडा मोठा दिसतोय। परंतु फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच तेवढी चौकशी करून कशी चालेल? देशातल्या इतर जिल्ह्यांमध्येही असंच झालं नसेल कशावरून, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। झी 24 ताससाठी कोल्हापूरहून प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।